मराठा आणि ओबीसींचा वाद पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोर धरू लागलेला आहे। या संदर्भात तुकाराम महाराजांचे वंशज सदानंद मोरेंनी आपल्या YouTube चॅनलवरून 3 सवाल उपस्थित केलेले आहेत। 100 वर्षांपूर्वीच मराठा आणि मराठेतर वादाची ठिणगी पडली होती असा दावा यावेळी सदानंद मोरेंनी केलेला आहे। मध्ये संघर्ष, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे राज्यकर्ते आणि इतर लोक, त्यांच्या हाताखालचे लोक, त्यांच्यामध्ये संघर्ष, असा प्रचंड तो संघर्षाचा भाग होता आणि त्याचा नेमका फायदा त्या काळच्या धूर्त मुत्सद्दी इंग्रजांनी घेतला आणि आपलं मराठ्यांचं राज्य हे 1818 मध्ये गेलं। तर तशा प्रकारची परिस्थिती आपली आत्ताची महाराष्ट्राची आहे। तर मराठा आणि ओबीसींचा वाद पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोर धरू लागलेला आहे। या संदर्भात तुकाराम महाराजांचे वंशज सदानंद मोरे यांनी आपल्या YouTube चॅनलवरून 3 सवाल उपस्थित केलेले आहेत। तर 100 वर्षांपूर्वीच मराठा आणि मराठेतर वादाची ठिणगी पडली होती असा दावा यावेळी सदानंद मोरेंनी केलेला आहे। तर महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी वाद पेटलेला आहे। तर लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण याला हात न लागू देण्यासाठी गेल्या 10 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत। तर जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाकेंचं गेल्या 10 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। तर त्यांच्या भेटीसाठी आता सरकारचं शिष्टमंडळ देखील जाणार आहे। मंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ जाणार आहे। ब्राह्मणाला बाजूला काढून कंसाबाहेर ठेवून बाकीच्यांनी सगळं आत यायचं। पण हळूहळू कसं होतं की जसं जसं ब्राह्मणांचं महत्त्व कमी होतं आणि आता आपलं उद्दिष्ट साध्य झालेलं आहे असं कंसातल्या इतर जातींच्या लक्षात येतं, तेव्हा त्या कंसामधल्या जातींमध्ये एकमेकांच्या मध्ये स्पर्धा सुरू होते। मग त्यातला कोणाला तरी बाहेर कसं काढता येईल? मग एकदा ब्राह्मणेतर अशी एक भूमिका घेतली तर कंसातमध्ये जे ब्राह्मणेतर राहिले त्या ब्राह्मणेतरांच्या मध्ये एक वाद सुरू झाला आणि तो वाद कोणता? मराठेतर। कारण तिथे त्या लोकांना मराठ्यांचं वर्चस्व आहे या ब्राह्मणेतरांच्या मध्ये असं वाटायला लागलं। आणि या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, सदानंद मोरेंनी त्यांच्या YouTube चॅनलवर 3 सवाल उपस्थित केलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की 100 वर्षांपूर्वीच मराठा आणि मराठेतर वादाची ठिणगी पडलेली होती। तर त्यांना नेमकं काय सांगायचं यातून? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातले विचारवंत सद्यस्थितीबद्दल का बोलत नाहीत असं जे अनेक जणांच्या मनामध्ये होतं, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा सवाल तर संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज प्राध्यापक सदानंद मोरे यांनीच उपस्थित केलाय। ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आहेत। असंख्य पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत, विविध वर्तमानपत्रामध्ये त्यांच्या लेखमाल आहेत। आणि सदानंद मोरे सरांनी सुरुवातीलाच आपल्या महाराष्ट्र मंथन या YouTube चॅनलच्या माध्यमातून ज्यावेळेला हे 3 व्हिडिओ रिलीज केले त्यावेळेला मराठा समाजाला आरक्षण देत असताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मिळून सरकारसोबत जी काही भूमिका पार पाडली त्याबद्दलचा काही उहापोह केला। म्हणजे त्यांचा एक विशेष असा राजकीय दृष्टिकोन नसून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातली त्यांची भूमिका अधिक स्पष्ट केली। पण त्यानंतर मात्र त्यांनी जे 3 महत्वाचे प्रश्न उपस्थित केलेत ते महाराष्ट्रासाठी अत्यंत विचार करायला प्रवृत्त करणार आहेत। एक, ते असं म्हणतात की महाराष्ट्रातली सद्यस्थिती ही उत्तर पेशवाईसारखी आहे। घराघरात, भावाभावात, जाती जातीमध्ये भांडणं सुरू झालेली आणि 100 वर्षापूर्वी ज्यावेळेला ही स्थिती आलेली होती, खरं म्हणजे ब्रिटिशांच्या आगमनाच्या वेळची ते गोष्ट सांगतायत, त्यावेळेला ह्या स्थितीचा फायदा तत्कालीन बाहेरून आलेल्या परकीय आक्रमकांनी घेतला आणि आपली सत्ता प्रस्थापित केली। विठ्ठल रामजी शिंदे यांनी त्यावेळेला लिहिलेली जी लेखमाला आहे, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरची चळवळ महाराष्ट्रानं बघितली, जयदेव जेवळेकरांचं जे नेतृत्व महाराष्ट्रामध्ये आलं, त्याचा उहापोह करत असताना महाराष्ट्रामध्ये 100 वर्षापूर्वी जी गोष्ट घडली हीच गोष्ट पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये होताना दिसते आहे। महाराष्ट्र एक मोठी चूक करतो आहे आणि ती चूक ही महाराष्ट्राला एका अर्थाने त्यांना असं म्हणायचं की 100 वर्षापूर्वी जे महाराष्ट्रात घडलं, 100 वर्षाच्या आधी महाराष्ट्र जसा होता तितका तो 100 वर्ष मागे जातो की काय, अशा पद्धतीची मांडणी त्यांची आहे। आणखी ते 2 व्हिडिओ रिलीज करणार आहेत आणि या 3 व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी राज्यकर्त्याबरोबरच स्वजातीला सुद्धा प्रश्न विचारलेला आहे। मला त्यांना कुठल्या एका विशिष्ट जातीमध्ये त्यांना कॉर्नर करायचं नाही किंवा त्यांना त्या एका विशिष्ट जातीत बांधायचं नाहीये। सदानंद मोरे हे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे, पण ते असं म्हणतायत की या निमित्ताने ब्राह्मणेतर चळवळीच्या नंतर जी ब्राह्मणेतरांची चळवळ झाली त्यातले जे घटक होते त्यांना सुद्धा असं वाटायला लागलं की यातला जो मोठा घटक आहे
याला कुठेतरी आपण बाजूला करता येऊ शकतं आणि मग त्यांना अशी भीती वाटते आहे की सद्यस्थितीमध्ये मराठा समाजाला इतर समाज हा एकटं पाडण्याची शक्यता आहे. आणि मग ते जे ऐतिहासिक संदर्भ त्यांनी दिलेत, खरं तर ते युट्यूब चॅनलवरती जाऊन बघायला हवं. पण महाराष्ट्रातल्या एका विचारवंतानं ही भूमिका मांडली आहे, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वंशानं ती मांडलेली आहे. आणि याची गरज होती. म्हणजे त्यांना जी भीती वाटते आहे की महाराष्ट्रात घराघरात जाती जातीमध्ये जी भांडणे होतील, त्यामुळं महाराष्ट्र नको त्या दिशेला जाईल. आणि सूचकपणे ते म्हणतात की राजकीय पक्षांना हे हवंच आहे. म्हणजे त्यातला जर अर्थ काढायचा झाला तर राजकीय पक्षांना हे हवंच आहे, अशा अर्थाने ते राजकीय पोळी भाजून घेतील. परंतु दोन जातीमध्ये, दोन घरामध्ये, दोन भावामध्ये जी भांडणं होतील, त्याच्यानंतर जे महाराष्ट्राचं नुकसान होईल ते उत्तर पेशवाईसारखं असेल आणि महाराष्ट्र 100 वर्ष मागे जाईल. खरं तर त्यांना थेटपणे मला काही प्रश्न विचारायचे होते. आणखी 2 त्यांच्या मुलाखती, त्यांच्या व्हिडिओचे भाग आल्यानंतर ते महाराष्ट्राला बोलणार आहेत. चांगली गोष्ट हीच आहे की कुणीतरी एक विचारवंत येऊन महाराष्ट्राला पण हा प्रश्न विचारतोय, जे सर्वसामान्य माणसाच्या मनामनातले प्रश्न आहेत. राजकारणाच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात चाललंय काय? अगदीच राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.